तर ही आहे आपली स्वारी आणि या आहे आमचं पार्किंग. या आहेत 2 सायकली. पण वायफळ खर्च कसा करू नये याबद्दल पुढच्या ब्लॉगमध्ये. या आहेत मिसेस, ही यांच्या भावाची सायकल. चला तर निघूयात तिकोणा किल्ला. 7 वाजलेत, उशीर झाला आहे पण ठीक आहे. आता मी जवळजवळ मार्च नंतर आता जवळजवळ 3 महिन्यांनी सायकलवर बसतो आहे. ही जरा हिने चालवलेली मध्ये. निघूयात चला. तर बावधनपासनं निघून आमच्या पहिल्या हाय अल्टिट्यूड पासकडे, चांदणी चौकाचा पास आता रीचमध्ये आहे. पुढच्या 5 मिनटात पास क्रॉस करू आम्ही. आणि थोडासा दम लागला आहे हाय अल्टिट्यूडमुळे, ऑक्सिजनची कमतरता. पण आता निघूयात चला. चांदणी चौकचा टप्पा पार केलेला आहे. महाकठीण हाय अल्टिट्यूड पास. पण मिसेसना काही श्वास धरवेना, ऑक्सिजन कमी असल्यामुळे. त्यामुळे मिसेस पुढं गेल्यात. पण मी येतोय. मोठा टप्पा चांदणी चौकाचा पास झालेला आहे. आता इथून थोडा उतार आहे आणि मग पुढचा पास डायरेक्ट उतरायचा आहे आम्हाला. पुढचा पास आहे पिरंगुटला. पास केल्यानंतर हे बघा, दम लागल्यामुळे फारच त्यांचं श्वासाची कमी दिसतीये चेहऱ्यावरनं. ऑक्सिजन कमी आहे पण एक्साइटमेंट खूप जास्त. चला. तर मगाशी सांगायला विसरलो, पण पिरंगुटलाच्या आधी वाटेत अजून एक पास लागतो. नेपाळमध्ये एक पास आहे, मानासलू पर्वत आहे. मानासलू त्याच धर्तीवर भुगावमध्ये आपला पुण्याचा मानसला. आणि हे आहे लेक मानस. आणि हा आता दुसरा हाय अल्टिट्यूड पास क्रॉस करून आम्ही पोचतोच आहे. आणि मग जरा नाश्त्याला थांबूयात. चला. तर आत्ता मागे थांबून जोशी होण्यावाल्याकडे चहा आणि वडा पाववा केलेलं आहे आम्ही. पाववा आहे आता त्यामुळे. आणि आता पोचतोय 3रा पास आजचा पिरंगुटला. तिथून मोस्टली उतारच आहे. आणि वाटेत अजून एक खरं कुठला तरी पास आहे, त्याचं नाव माहीत नाही, जवळ आल्यावरच कळेल. चला. अजून एक जो पास म्हणत होतो तो हाच संपत आलाय. शेवटचा पास. त्यानंतर चढ आहे पण पास नाही. काळूराम आलेत. ये होय. नाही येते तर अजून 25 किलोमीटर आहे. 2 तास. ॲक्च्युली वातावरण चांगलं आहे. ऊन पाऊस चालू आहे, जसं की श्रावणच चालू आहे. पण ठीक आहे, मला तर आवडतंय. चला. काय पौड काय येईना. आम्हाला निघून ऑलमोस्ट 2 तास झाले. तर म्हणा आमचं हे 40 मिनटं जोशीकडे गेले, वडेवाल्याकडे. आणि आता अजून 2 तास लागतील असं वाटतंय. तिकडं आहेत मॅडम. हे बघा, हे आहे दृश्य. आम्ही आता पौडच्या जवळ पोचलेलो आहोत. आणि हा बघा
त्रिकोणी किल्ला. त्रिकोणी दिसत असला तरी तिकोणा नव्हे, तिकोणा अजून आहे थोडा दूर. चांगलं दृश्य आहे, चांगला वारा आहे. चला. अशा प्रकारे आहोत या ब्रिजवर. ही आहे मुळा नदी. हो, म्हणजे बहुतेक, पण म्हणजे मोस्टली होच. अजून आम्ही 12 किलोमीटर दूर आहोत आणि हा समोरच्या पर्वतावरती माझ्या मते हे आहे ते गिरिवन आहे, गिरिवन. आणि पाण्याला खूप मोठा, खूप जास्त प्रवाह, पाण्याचा प्रवाह तीव्र आणि असं दृश्य असा आहे. लेक कोळवण डॅम का काय, हडशी लेक काय नाव आहे याचं? हडशी लेक आहे का काय? तर 5 किलोमीटर दूर आहोत. तर जरा चढ आहे आणि ह्या झाडाच्या पलीकडे तिकोणा बघा, हा आहे तिकोणा. आता रस्त्याने डोंगराच्या पलीकडनं त्याचा रस्ता आहे. दमली का? दमलास का? सर्वात मोठा चढ हाच होता. आता पुढे जवळ चालू आहे. तिकोणा दिसतोय, पण पायथा काही येत नाही अजून. पुढे जाऊन उजवीकडे वळायचं आहे. ऊन आहे आणि बेकार गरम होत आहे. अजून माझ्या मते 3 किलोमीटर तरी असेल पायथा. आणि शेवटचे 3 चढ मोठालेत एकदम. ॲक्च्युली ऊन नसतं तर जरा बरं झालं असतं. ठीक आहे. पण तर या फाट्याला पोचलो आहे. सरळ गेलं की लोणावळा, उजवीकडे तिकोणा किल्ला. इथून माझ्यामध्ये 2 किलोमीटर आहे पायथा. निघालो आहोत. 12:15 वाजलेत. आम्ही तिथं पायथ्यापाशी एक वृंदावन रेस्टॉरंट आहे, त्यांच्याकडे जरा मॅगी खाल्ली, चहा प्यायला, आणि त्यांना चिकन थाळीची ऑर्डर पण दिली आणि निघालोय आता. असं आहे. पाऊस एकदम जोरादार चालू झाला आहे. रेनकोट घातलाच आहे आणि हेल्मेट पण घातलं आहे आम्ही. चला.
ना. काय म्हणायचंय मॅडम तुम्हाला, कसा वाटतोय तिकोणा? मस्त आहे. जरा पाऊस पाहिजे पण गरम व्हायला लागला आता. हो ना. आज भेटतोय. तुमची ओळख देता का? माझं नाव सुजित मोळ, मी तिकोणा किल्ल्याचा किल्लेदार आहेत आणि हे मामते यांची 17वी पिढी आहे आणि हे स्वतः 16 वर्ष झाले तिकोणा किल्ल्यावरचे किल्लेदार आहेत. तर थोडीशी किल्ल्याची माहिती देऊ शकलात तर नक्कीच. जय शिवराय. माझं नाव सुजित मोळ, मी तिकोणा किल्ल्याचा किल्लेदार म्हणून या ठिकाणी काम बघतो. हा किल्ला दिसायला खूप छोटा आहे पण इतिहासामध्ये खूप असं महत्त्वाचा मानण्यात आलेला किल्ला आहे. हा किल्ला आजूबाजूच्या परिसरावरती लक्ष ठेवण्यासाठी आणि शत्रूंवरती वचक ठेवण्यासाठी टेहळणीचा किल्ला म्हणून महाराजांनी वापरला गेला किल्ला. हा किल्ला तसं जर बघितलं तर खूप जुना, म्हणजे इसवी सन 800 ते 1000 सालामधला किल्ला. अच्छा. पण 1585 मध्ये आपल्या भागात निजामशाही आहे. त्यावेळेस निजामशाहीचा सरदार मलिक अहमद निजामशाह यांनी हा किल्ला निजामशाहीत दाखल केला आणि या किल्ल्याला अमनगड असं नाव ठेवलं होतं. मग त्यांनी काही दिवस राज्य केल्यानंतर 1657 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकणातील काही किल्ल्यांबरोबर हा किल्ला पण आपल्या स्वराज्यात सामील करून घेतला आणि या किल्ल्याला वितंडगड असं नाव ठेवलं होतं. अच्छा. या किल्ल्याचा मेन उपयोग म्हणजे आपल्या राज्यातल्या 12 मावळांपैकी हे समोरचं पवन मावळ आहे. ह्या पवन मावळाच्या देखरेखीसाठी आणि सुरक्षतेसाठी आपल्या स्वराज्याचे सरसेनापती नेतोजी पालकर यांना महाराजांनी या किल्ल्याची किल्लेदारी दिली होती. ते ज्यावेळेस या किल्ल्यावरती आले त्यांनी वरती एक वाडा बांधला आणि त्या वाड्यामध्ये राहून आजूबाजूच्या परिसराची निगराणी ठेवली. निगराणी म्हणजे काय की शत्रू कुठल्या भागातून येतो, कुठल्या भागात जाणार आहे, किती शत्रू आहेत, त्या शत्रूंना कुठल्या खिंडीमध्ये अडवता येईल, कुठल्या जंगलामध्ये जाऊन त्यांच्याशी गणिमी काय लढता येईल, ते त्यांच्यावरती नजर ठेवण्यासाठी आणि वचक ठेवण्यासाठी वापरलेला किल्ला होता. या किल्ल्याचा अजून एक विशेष म्हणजे जर वातावरण जर स्वच्छ असेल तर या किल्ल्यावरून आपण 120 ते 130 किलोमीटरचा एरिया हा नजरेमध्ये ठेवू शकतो. अरे वा. का तर या किल्ल्यावरून आपल्याला 8 किल्ले बघायला मिळतात. समोर लोहगड विसापूर आहे. किल्ल्याच्या मागच्या साईडला तुंगा आणि मोरगिरी आहे आणि अजूनही वातावरण स्वच्छ झालं तर पाठीमागच्या साईडला आपल्याला राजगड, तोरणा, सिंहगड आणि पुरंदर पुरंदर सर्वात दूरचा पुरंदरच असेल. अच्छा. या किल्ल्यावर असे 8 किल्ले बघायला मिळतात. म्हणजे 8 किल्ल्यांवरचा मॅसेज एकत्र करणे, इतर किल्ल्यांवरती पाठवणे आणि आजूबाजूच्या परिसरावरती नियंत्रण ठेवण्यासाठी वापरलेला किल्ला. 1665 मध्ये जो पुरंदरचा तह झाला त्या तहामध्ये जे मिर्झाराजे जयसिंगला महाराजांनी 23 किल्ले दिलेले होते, त्या 23 किल्ल्यांमध्ये हा किल्ला सुद्धा दिलेला होता. तह मोडल्यानंतर जे किल्ले आपल्याकडे घेतले हे आपल्याकडेच राहून गेले. जरी हा किल्ला 1657 मध्ये आपल्या स्वराज्यात आलेला होता तरी छत्रपती शिवाजी महाराज स्वतः या किल्ल्यावरती आल्याची नोंद मिळत नाही. पण 1682 मध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज या किल्ल्यावरती वास्तव्याला होते. वरचे वाड्याचे एक अवशेष शिल्लक आहे, त्याच्यामध्ये 1660 मध्ये नेतोजी पालकर सुद्धा राहिलेले आणि 1682 मध्ये संभाजी महाराज सुद्धा त्या वाड्यामध्ये राहायला होते. तर त्या काळामध्ये औरंगजेबच्या कुठल्या तरी बायकोचा मुलगा हा अकबर तो आश्रयासाठी पवन मावळामध्ये आला होता. कदा औरंगजेबने त्याच्या राज्यातून त्याला हाकलून दिलं. त्याला माहित होतं की आपल्याला कुठलाही राजा आश्रय देणार नाही पण एकच राजा आश्रय देणार, ते म्हणजे संभाजी. मग तो पवन मावळामध्ये आल्यानंतर ना त्याने एक किल्ला संभाजी महाराजांना आश्रयाला मागितला. तर संभाजी महाराजांनी तिकडून हा किल्ला 12 ऑगस्ट 1682 मध्ये अकबरला राहण्यासाठी दिला. पण त्याला इथलं वातावरण न मानवल्यामुळे त्याने आपोआपचाच हा किल्ला सोडला आणि हा किल्ला परत आपल्या मराठ्यांकडे आला. मग मराठ्यांनी काही दिवस राज्य केल्यानंतर ना 1818 मध्ये ज्यावेळेस इंग्रजांची आणि मराठ्यांची मोठी लढाई झाली, ही सगळ्यात शेवटची लढाई, सगळ्यात मोठी लढाई. तर त्या लढाईमध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या किल्ल्यांचं जवळजवळ 70% नुकसान झालं. का तर त्यावेळेस एक इंग्रजांचा एक अधिकारी होता कर्नल पॉटर म्हणून. त्याला माहित होतं की किल्ल्यावरती जाऊन शनी मराठ्यांसमोर लढणं हे आपल्याला शक्य नाही. मग त्यांनी किल्ल्याच्या पायथ्यावरनं किल्ल्यांवरती सुरुंग आणि तोफा लावल्या आणि 1818च्या लढाईमध्ये आपले महाराष्ट्रातले किल्ले पूर्ण नांदवले. आता त्या लढाईमध्ये किल्ल्यांचं 70% नुकसान झालं पण राहिलेल्या 30% एक पर्यटक लोक. तर लोक म्हणतात की तुम्ही हे कसं काय म्हणता. आम्ही प्रत्येक लोकांना गडाची माहिती सांगतो, हे सांगतो की आपण 20% गडाचं नुकसान कसं काय केलं.
किल्ल्यावरती येताना प्रत्येकाच्या मांडीवरती एक एक बॅग असते. बॅगमध्ये पिण्याचं पाणी असतं, खाण्याच्या वस्तू असतात. हे घाम फुटेसपर्यंत थकसपर्यंत आपण किल्ल्यावरती घेऊन जातो. पण किल्ल्यावरती गेल्यानंतर ना पहिले नियोजन असतं फोटो काढण्याचं. मग फोटो काढताना आपण कुठल्या वास्तूवरती उभे आहोत, कुठल्या भिंतीवरती उभे आहोत, कुठल्या बुरजावरती उभे आहोत, आपण हे पाहत नाही. आपण काय पाहतो की आपला फोटो चांगला आला पाहिजे. पण ज्या भिंतीवरती फोटो काढण्यासाठी उभे होतो, आपण बुरजावरती उभे होतो, वास्तूवरती उभे होतो, त्या भिंतीचा दगड जर आपल्या पायाने खाली पडला तर परत उचलून आपण त्या भिंतीवरती रचतो का? नाही. त्याच्या शेजारचा जर किल्ला आलेला असला तर तो पाडण्यात पडतो. बरोबर. असं काय झालं की फोटो काढण्याच्या नादांमध्ये गडांच्या बुरजांवरती, भिंतींवरती, वास्तूंवरती चढून शनी त्याच्यातला एक एक दगड काढून शनी आपणच ते जमीनदोस्त केलेले आहे. फोटो वगैरे झाल्यानंतर मग किल्ला फिरतो. किल्ल्यावरती कुठेतरी झाड बघतो, झाडाच्या सावलीखाली जेवणाच्या तयारीसाठी बसतो. जे काय बॅगमधलं आणलेलं आहे सगळं पुढं काढतो. पण जेवण झाल्यानंतर ना जी पाण्याची बाटली भरलेली 1 किलो वजन आपण घाम फुटसपर्यंत वरती आणलेलं असतं, तीच रिकाम्या लगेच क्रॅश करतो आणि किल्ल्यावरती पत्रावळ्या रॅपर जे काय आहे ते किल्ल्याच्या पुढं कोपऱ्यामध्ये फिरताना किल्ला उतरण्याच्या पाठीमागे. आम्ही एक पर्यटक लोकांना अशी विनंती करतो की किल्ल्यावरती येताना जर तुम्ही 1 किलो वजन आणू शकता तर रिकामं झालेलं 25 ग्रॅम काय बरोबर. पाण्याच्या बाटली ज्या आपण स्टीलचा ग्लास आणला तो किल्ल्यावरती फेकतो ना, त्याला माहिती तो घरी जेवण मिळणार नाही. आपण आपल्या वस्तूंची काळजी घेतो तशी आपण गडकिल्ल्यांची काळजी घेतली पाहिजे. तर ज्यांनी रक्ताचं पाणी करून एवढे मोठे गडकिल्ले बांधले, इतिहास घडवला, असं आपण गडकिल्ले बांधू शकत नाही किंवा इतिहासही घडू शकत नाही. पण हे जतन करण्याचा प्रयत्न नक्कीच बरोबर. या दृष्टिकोनातून या किल्ल्यावरती संवर्धनामध्ये काम करतो. तर माझी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे की आपणही कुठल्या गडकिल्ल्यांवरती गेला तर आपल्याकडनं कुठला गैरप्रकार होणार नाही, गडावरती कचरा होणार नाही किंवा आपल्यामुळे गडाचं कुठलं नुकसान होणार नाही एवढी सगळ्यांनी काळजी घ्यायची. तर या तिकोना किल्ल्याचा मेन उपयोग म्हणजे आपल्या राज्यातल्या 12 मावळांपैकी या पवन मावळावरती नजर ठेवण्यासाठी आणि शत्रूंवरती वचक ठेवण्यासाठी टेहळणीचा किल्ला म्हणून वापरण्यात आलेला तिकोना किल्ला. मस्त, किती छान. एक अजून सांगा की मग वितंडगडचं तिकोणा नाव कधी झालं का? आधीपासून तिकोणा होतं? ऍक्च्युली काय झालं सर, 1657ला ज्यावेळेस हा किल्ला स्वराज्यात आला जसं मग सांगितलेलं त्यावेळेस याला वितंडगड नाव आहे. पण 1665 मध्ये पुरंदरचा तळ झाला त्यावेळेस महाराजांनी काय केलं की एका गडाला 2 नावं ठेवली. अच्छा. त्यावेळेस याला तिकोणा नाव म्हणजे महाराजांनी जो नेहमी काळाने सगळं काय आपलं स्वराज्य होतं तर ते पुरंदरच्या तळामध्ये पण केलं असावं. त्याला एका किल्ल्याची 2 नावं ठेवायची. मिरजराजे जे किल्ला एकच किल्ला म्हणजे आपला एक किल्ला आपल्या स्वराज्यामध्ये असं पण उद्देश असं. 1665 नंतर याला तिकोणा. धन्यवाद, मस्त तुम्ही सांगितलं, मजा आली ऐकायला. ते काय होतं की वाजलेले आहेत आणि आता परतीची वेळ आहे. परतीच्या वाट्याला हे दृश्य आहे. तुंग, तो मागचा कुठला आहे माहीत नाही, कमेंट करून सांगा. हा तुंग, अरे हा जाऊन आलो आत्ता जस्ट. आहे सॉरी आहे तिकोणा, आहे तिकोणा जाऊन आलो आम्ही. हां जरा आम्ही चिकन आणि भाकरी आणि काय काय खाल्लं, चहा प्यायला, पाणी घेतलं. तर येताना फारच फास्ट येतोय आम्ही आणि हा स्पॉट मला फार आवडलेला. ग्रीन आहे
आणि घरटी आणि तिथे पिवळे लवबर्ड्स पण आहेत. तर अशा प्रकारे पोचलो आहे आम्ही ह्या आमच्या गॅरेजमध्ये. ते कपडे बिपडे जरा जाऊ दे, काय दाखवायचं का नाही. ठीक आहे, आता काय आलोय. हां चला.